मोठ्या बीजांचे वळही गोमटी. महाराज बीज जर चांगलं असेल ना तर रोपटे चांगले जन्माला येऊ शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज आहे बबूल का मग काय खाय. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? कळलं का? काय म्हणलो तेच कळलं का? फक्त मान दुडवते तू म्हणे. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? नाही. वा वा खाली बस. तू बरे लागू शकते का? मग इथं बाबळी झाड कुठे आहे? मग उठ उठ कुठं आहे? रानात. रान कुठं आहे? महागा कुठं आहे? हा कुठं आहे? सरळ जायचं का? सरळ इथं म्हणून शुद्ध विदा पोटी गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कहेदू आणि त्या कहेदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथे सोड. तिनं जर श्राप दिला ना तू जाऊन खा कोशील. संस्कार आहेत का नाही? किती वेळ आहे बरे? किती वेळ आहे? हा 7वी. कोणाकडे शिकतो तू? शिकतो कोणाकडे? सर तर इथंच आहेत ना आपले सर. हे सर ऐका, हिरण्यकशिपू कोण आहे? हात मोकळे सोडा, मोकळे सोडा. हिरण्यकशिपू कोण आहे? कोण आहे? ओय ओय भंगरी कोण आहे रे हिरण्यकशिपू? माहित नाही का? चित्त देऊ नाही का? हिरण्यकशिपू हे राक्षस आहे. काय? आवाज नाही, सर्वजण बोला. राक्षस म्हणजे काय? हे काय काय? हिरण्यकशिपू कोण आहे? राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? नाही कोणी सांगू नका. राक्षस. अरे पण हिरण्यकशिपू राक्षस आहे, मग हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? नाही. हिरण्यकशिपू कोण आहे? हा, हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? भक्त प्रल्हाद. मग आता भक्त प्रल्हादच्या आईचं नाव काय? काय तू आता शेवट. हा, हिरण्यकशिपू कोण आहे? राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? हा, भक्त प्रल्हाद. चित्त घुटकायचं नाही मला, आता मुद्दा लागला. हिरण्यकशिपू कोण आहे? राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? तुम्हाला सांगण्यात माझं विसरून गेलं, पण तुम्ही काय शिकले? नाव काय? भक्त प्रल्हाद. मग आता भक्त प्रल्हादची आईचं नाव काय? कयदू. काय काय? कयदू. मग हिरण्यकशिपू राक्षस आहे, मग हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यावने सुषेण मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मत मात्र दोषेने पितर दोषेने मूर्खता कार्पमुष दोषेने कर्म दोषेने दारिद्रता. उन्माद पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना ते वंशाच्या बापाने. आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला असतो ना ते स्वतःच्या बापाने. गाला सफरचंद उनीचे. हा मग नाही नाही नाही, हे हसायची गोष्ट नाही. आमच्यावर हसतो आम्ही. काय आम्ही आमच्यात ताकद नाही. आमच्या वारखऱ्यावर कोणी दम टाकतं?
माझं कीर्तन एका गावात 9ला कीर्तन होतं सकाळी, मी 7लाच पोहोचलो आणि ती तारीख येणार तेच माझ्या अंगावर धावलं. ए पोरा काय मध्ये मध्ये करतोय, महाराज येणार आहे. हा मी म्हणलं मीच महाराज आहे. मला वाटलं की ड्रायव्हर आहे. हे चित्र काय पण माझं वजनच पडत नाही. मी परवा कोल्हापूरला गेलो, मी तसलं पोरग मी जिंदगीतच पाहिलं नाही. असं खपक्याच्या खपक्या, सफरचंदावणीच गाल, हातावणीच हात पाय, हातीवणी असं गोप गोल्ल्यात होतं. आणि माझ्यापाशी आलं आणि मला असं बघायचं, मला असं करायचं, लेफ्ट राईट. मी म्हणलं आता झपकी दे बा आपल्याला. नाही ते पाहिलं असं ना आपण मार करायचा, कसा मेळ जमायचा. आणि ते माझ्यापाशी आलं म्हणलं महाराज माझी एक इच्छा आहे. म्हणलं विचार ना, तुमच्या खांद्यावर बसू का? आणि मी म्हणलं मोडालय बाबा बस बाजूला. आणि ते बसलं बाजूला. आणि त्याला टीव्हीला लावलं कार्टून. मला बघून दे ना, मला बातम्या बघायच्या. हा तुम्हाला ते मला काय म्हणते, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्याने रिमोट मागतो. मी म्हणलं बघायचं तर बघ पण तोंड गप कर. काय त्याच्या मनात आलं, फेकलं माझ्या तोंडावर रिमोट आणि गेलं खेळायला. मी बटन दाबून बटन तोडून टाकलं, पण चॅनलच बदलं ना. आणि कीर्तन चालू झालं, माझ्यापाशी आलं महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी. मी म्हणलं चॅनल कस का बदलं ना? म्हणले रिमोट माझी शेलच काढून नेली होती. असले पोर आता सर्वजण आहे का? देव आहे का नाही? जोरात बोला. देव दिसतो का? का दिसत नाही? का दिसत नाही? देव आहे ना? आता आहे का? इथे कीर्तनात बसले का? नाही. तुला माहिती आहे का? मग कसे के एक म्हणलं देव नाही. मी म्हणलं तो मग एक पोरगा म्हणलं मी देवाला मानितच नाही. मी म्हणलं तू मानूच नको. काय ना देवाला मारतो तू, मानतो काय ना तू? मी म्हणलं करंटचं वायर होतं. मी म्हणलं लाव हात. तो म्हणला महाराज करंट बसेल. मी म्हणलं लाईट दिसती का? दिसत नसती पण असती. हे बी तसंच आहे, दिसत नसते बी असतं. महिला मंडळ लाकडात अग्नी आहे का? जोरात बोला, चला मारकी बोल. लाकडात अग्नी आहे का? पुरुष मंडळ तुम्ही तर बोला, चला लाकडात अग्नी आहे का? हा हाय. दिसत का? नाही का? हाय. कधी दिसल? दर्शन करावं लागेल. तसं दुधात तूप आहे का? हाय ना. दिसत का? नाही का? हाय. कधी दिसल? आणि या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण? तू मानतो का? तू ट्रेपोर आहे हाफ चड्डी वन साइड. तू इथं आई वडिलांचे पाय पडतो का? हा खरं बोल. इथे तुझी आई आली का? हा वडील. मग कोण आलो? हा आजी बाबा कुठे येते? पाहुणा असू दे पण कुठे येते? याची आजी कोण आहे? या पप्प्याची आई कोण आहे? आम्ही आई म्हणतो. अय पप्प्याची आजी, हात वर करा बरं, हात वर करा. हे कोण आहे रे? आलं नाही का? आलं नाही? तुझी आजी कोण आहे? हात वर करा. तुम्ही आहेत का? तुझं नाव काय रे? रुद्रनील. रुद्रनील. रुद्रनील कोण आहे? त्याची आजी कोण आहे? ते काय बोलणार? ते बाबा आले का? बाबा तो आत्ताच म्हणला ना. मग बाबा आजोबा तेच कुठे? तो आजी आजोबा म्हणला ना. बस खाली. तू रे पण आहे काळा शर्ट वाला. तू आई वडिलांशी पाय पडतो का? तुझी आई आली का? माहिती ना. तिकडं पा बरं, तिकडं पा. ह्याची आई कोण आहे?
बोट वर करा, बोट वर करा. ह्याची आई कोण आहे? बस खाली. तू उठ रे, तू गावातलाय का? उठ तू उठ. तू पडतो काय वाल्याच्या बाया? हा, आई आली का? मी तर थकलो वाचायला. आजी आई वडिलांच्या पाय पडत जाऊ. ही आई या जगाची आई वडिलांच्या पाय पडत नाही तर त्याच तोंड पाहुणे त्या अख्खा मूर्खा नरकाच गेल्याशिवाय चुके ना. म्हणजे आई वडिलांच्या पाय पडत नाही त्याला शेवटी नरकच. आई वडिलांच्या पाय पडत जा रोज. सकाळी उठल्याबरोबर आधी काम करायचं नाही. आधी आंघोळ करून पडदेशा देवाचे देव सोडून देव भेटत नाही. देव चोळासाठी त्याला तप करावं लागतं. देव चोळून देव भेटतच नाही का? तप करावं लागतं. एक बसला देव चोळायला, देव चोळीत होतो आणि कुत्रे आले 4-5, देव फेकून हाणला. आणि काय देव चोळीत तू आखलीच्या पथा नाही. स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अहो आल्या रात्री उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर, उठून जाईल ना. एवढा भोरपाप कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? पप्पाच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? हे 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 तुझ्या बायकोनी केली. बायको म्हणले की पप्पा पेटूनच सुटला. हा, ते साडीच्या दुकानापुढे ते प्लॅस्टिकची बाई असली तर लोक उभे राहतात. एक आला पळतच, त्याला वाटलं बाईच उभा आहे, ते नेलं प्लॅस्टिकची बाईच घरी. याची जरा काय पण काही काही पुढे आमच्या पुढे येतात. बायको अशी नीट करून टाकील. मी म्हणलं थोडं बस. तुझा बाप तसाच म्हणायचा, तुझ्या आकून मागे चेटीन फाट्यान तुझ्या पुढच्याला म्हणतो फाडून टाकेल, फाडून टाकेल, फाडून टाकेल. मग ही कोणशी? पप्पा म्हणला बायकोने केली होय. मग अगं मग चालायचं. मग नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी आणि हातात बिडी आणि ह्यो वाढतोय काडी आणि ह्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हटकुळीत. ह्या जगत्वामध्ये आहे ना, आई वडिलांना मानत नाही कोणी. तू रे बाळा, उठ तू. आई वडिलांना मानतं का कोणी? ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? जर आई वडिलांना जर उभाच राहा. जर आई, सर्वजण लक्ष द्या, जर आई वडिलांना जर किंमत असती तर या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नसतच. काही लोक म्हणतात जग लय सुधारलं. जे कुठं सुधारलं? अजून लोक तोंडानच खातात. खायची जागा बदला ना. एवढं इथून चालू करा, इथून हागा. तसं जमतं का? काय पण कोणाला किंमत आहे? आई वडिलांना नाही, पैशाला नाही, देवाला नाही, संताला नाही. मग कोणाला आहे? खरं बोल. बस काय तू रे. तू लहाना 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 अय लहाना उठ उठ. कोणाला आहे रे पोरे? उठ तू उठ. बोल कोणाला आहे? आत्ताच सांगितलं ना, आई वडिलांना नाही, पैशाला नाही, देवाला नाही, संताला नाही. मग कोणाला आहे? कोणाला आहे? तू रे. तुला माहिती आहे का कोणाला आहे? मग कोणाला आहे? तू कोणाचा आहे रे?
पोरं चित्र असतात तुमचे पुढे थोडे संस्कार आहे काही नाही येडे असतात नुसते पुढे येडे जन्मनापासून काय म्हणताय येडपाच्या बाबडीचं पोरग पप्पा सांगा कुणाचे पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे तर येडे ना दर्शन इथे तर असतात. आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला पप्या उठ म्हणले तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे माग काय तुम्हाला माझी चड्डी फाटलेली आहे. एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला तो म्हणला बुधवारी. तो म्हणला सर तुमचा जन्म कधी झाला. सरांनी सांगितलं माझा जन्म तर रविवारी झाला. रविवारी जन्म होतच नाही का सर. तू पोरा म्हणला सुट्टी असते रविवार कुठे सुट्टी असते काय. सर म्हणले चुप बस लई बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच काढू मारील. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का बेल काढल्यावर तुमची पॅन्टच खाली येणार आता. म्हणून महिला मंडळ आज वागेश्वरी देवी पुढे एकच मागा. एका गुरुजीने एका गुरुजीने का मुला प्रश्न विचारला पप्या उठ खरं सांग खोटं बोलायचं नाही रावणाला कोणी मारलं. तो म्हणला सर तुमच्या पाय पुढे विनंती आहे. म्हणला मी खरं नाही मारलं रावणाला. म्हणलं तुमच्या असली चित्र. सर म्हणले खरं सांग मजाकची टाइम नाही खरं सांग. तो म्हणला सर तुमच्या पाय पडतो मी आता लडकुंडीला आला म्हणले तुम्ही खरं माझी शपथ सरतो मी नाही मारलं रावणाला. असले चित्र असतात. एक माझ्यापाशी आलं रावणाला तोंड किती मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसा झोपत असेल मग माझी अक्कल खलास झाली. मी मला आता हनुमंतरायला विचार लागेल मारुती तेच आहे का बजरंगबलीचं म्हणजे हां मी मला आता हनुमंतरायला विचार लागेल मारुती हां आणि ते मारुती सोप्पा नाही. आणि तर आम्ही शेळकेवाडीमध्ये येऊन चूप बसतो गाव तुमचं आहे आम्हाला झपकी द्या तुम्ही हे मारुती सोप्पा नाही.